बघून घ्यायचंय महत्वाचा सामना, काटे की टक्कर, आमने सामने, पूरा स्टेडियम यहाँ पर कच्चा कच भरा हुआ, काफी दर्शकों के साथ सबका यहाँ पर एक बार स्वागत है। मैं रूपेश दाभोलकर आप सभी का यहाँ पर एक बार स्वागत करता हूँ। जहां भी देखे क्रिकेट के प्रेक्षक हमें नजर आ रहे, जहां भी देखे क्रिकेट के प्रेक्षक हमें यहाँ पे नजर आ रहे आणि आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे साथी कॉमेंटेटर अक्षय, आपलं सुद्धा मनापासून स्वागत। उपस्थित मंचावर असलेले आदर्श मान्यवर, या मान्यवरांचं सुद्धा स्वागत। सलामीची जोडी मात्र जाते मैदानामध्ये, पवन आणखी मुन्ना मात्र आपल्याला पाहायला मिळतात। आता तत्पूर्वी या ठिकाणी मात्र 4 षटकांचे नक्कीच सामने असतील। आता हा सामना कोण जिंकणार हे मात्र पाहावं लागेल। मित्रांनो, बिना किसी याद किए याद आ जाते, जुबाब पर मोहब्बत भरे अल्फाज आ जाते। सूचना आहे, एक सूचना आहे आयोजकांच्या आदेशानुसार आतापर्यंत मागील 2 दिवस चांगले गेले, येणारा 3रा दिवस आपण पाहिला तो देखील खूप चांगला आहे। महाअंतिम देखील आपण चांगल्या प्रकारे पार पाडूया, सर्वांनी कटिबद्ध राहूया आणि हा सामना पाहूया। धन्यवाद। मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शेखरजी निकम सर यांचं देखील सहकार्य या संघटनेला लाभलंय। तसेच माजी राज्यमंत्री सन्माननीय रवींद्रजी माने साहेब यांचं देखील इथे सहकार्य लाभलंय। तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अदटराव यांचं देखील सहकार्य इथे लाभलंय। तसेच पंचायत समिती सदस्य सौ दुर्वाताई पाष्टेमॅन यांचं देखील इथे योगदान लाभलंय। तसेच दिलीप बोतले, तसेच प्रद्युम्न माने, तसेच प्रकाश मटकर साहेब आपले देखील मनपूर्वक आभार आहेत। तसेच आणखी एक विशेष सहकार्य आमच्यापर्यंत पोहोचलंय। प्रथम पारितोषिक आहे सुनील साळवी, तसेच प्रतीक सुनील साळवी आणि द्वितीय पारितोषिक आहे सुभाष गवंडी। आम्हाला होते सुरुवात, पहिला चेंडू, फुलटॉस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज। पहिला चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये येते, एक धाव नक्कीच स्कोर कार्डला जोडली जाते। तसेच तृतीय पारितोषिक आहे किशोर दिलीप गवंडी आणि चतुर्थ आहे जय गवंडी यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे। पंचांकडे दाद मागितले, जाऊया मॅचकडे। पंचांनी केले व्हाईट बॉल, महाअंतिम ग्रँड फिनाले मेगा फायनल निमित्त आहे मंथन चषक 2026। याची देवी याची डोळा, पाहिन मी माझ्या मुक्तीचा सोहळा। टॉस जिंकला पाडगाव टीमने, प्रथम बॉलिंग करतात, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं मल्लिका 11 कसबा टीमला। बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहू शकता, खूप चांगली बॉलिंग होतीये। 4 षटकांची निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहे परेश। क्रिकेट का खेल जंगल है तो इस जंगल का शेर कौन है, ही लढाई पाहिजे शेवटला। हो, मल्लिका 11 कसबा, ताकद आहे, क्षमता आहे, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर। मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा निमित्त मंथन चषक आपल्या समोर महाअंतिम रंगले। महाअंतिम हा सोहळा, हा कोणाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण, हा कोणाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे का, तर 365 दिवस मित्रांनो तुम्हाला वाट पाहावी लागते। आम्ही खूप मेहनत घेतली आहे, आम्ही खूप कष्ट केले आहे। मागील 8 ते 10 दिवस इथला प्रत्येक आयोजक उन्हाच्या कडाक्यात देखील इथे मेहनत घेत होता। आज ती मेहनत इथे फळाला लागतोय। बॉल गेला ऑन साइडला, फिल्डर आहे बॉल खाली, 1 बाउन्स, चेंडू सीमा रेषा पार, चौकार। डीजे ऑपरेटर डीजे वाटतं
दोघांनी बोला मच्छीला खुर्ची घेऊन स्कोररला कोणी बोलत राहणार थँक्यू. तुम्हाला आठवतंय का सेमीफायनल 1 बॉल 1 रन अंतिम कशी राहील हे पाहायचं. पाडगावकरांनी जे नियोजन केलंय ते मात्र इथे सत्यात उतरतंय. आपण काही क्षणांपूर्वीच मित्रांनो म्हटलं होतं, स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं तेव्हा जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतं. आज प्रत्येक आयोजकांच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला बरंच काही सांगून जातोय. जय सांबा पाडगाव, आपण टीम पाहिली. नितेश गवंडी सारखा ताकदवान खेळाडू टीमकडे आहे, तर प्रतिस्पर्धी पवन देखील तितक्याच ताकदीचा खेळाडू आहे. येस सर. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मल्लिका 11 कसबा टीम इथे करते. स्कोरबोर्ड वरती धावा लागले 14. सन्मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा, स्वतःचं व्यस्त शेड्यूल ठेवून प्रत्येक जण दाखल झाला. आज रविवार, साप्ताहिक सुट्टीचा वार आहे. प्रेक्षकांचा क्राऊड पाहायला मिळतोय. इथे वन बाउन्स, पंचांकडे दाद मागितलीये, पंच निर्णय देत नाहीयेत. हो, अनुभवी पंच आहेत क्रिकेटच्या मैदानावर. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मित्रांनो मानला जातो. आम्ही एक विशेष आभार पुन्हा एकदा या मंचावरून व्यक्त करू. आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत. मागील 3 दिवस हो 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 बॉल फिल्डर आहे, हो फिल्डर आहे, कॅच झाली आहे, हा निघाला खेळाडू तंबूच्या दिशेला. महत्वपूर्ण बॅक टू द फॅमिली. लाटा आणि पराभवाची ओटी, हे आहे मित्रांनो क्रिकेट. सरडाप्रमाणे रंग बदलणार खेळ म्हणजे क्रिकेट. मी काही क्षणांपूर्वीच म्हटलं होतं, आयुष्यात तुमच्यावर कोणी विश्वास नाही ठेवला तरी चालेल, परंतु तुमचा स्वतःचा स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. यालाच मित्रांनो आत्मविश्वास म्हणतात. तोच आत्मविश्वास तुम्हाला दाखवावा लागेल. काही मैदानामध्ये चित्र पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 साठी तुम्ही पाहू शकता पाटगाव गावचा सुपुत्र, टेनिस क्रिकेट अख्यायिकेचा सम्राट नितेश गवंडी दाखल झाला. ज्या खेळाडूने आज 3ऱ्या दिवशी इथे असलेल्या प्रत्येकाच्या मनात आपलं स्थान निश्चित केलंय, ज्या खेळाडूने इथे असलेल्या प्रत्येकाच्या मुखात आपलं नाव ठेवलंय, तो खेळाडू नितेश गवंडी. ओव्हर नंबर 2 साठी नितेश गवंडी मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होता. यावेळी पाहायचं मोठा प्रहार ऑफ साईडला स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र इथे झेल मात्र सुटतोय. सुंदर अशी बॅटिंग मात्र आपल्याला पाहायला मिळते नितेश गवंडी यांच्या मार्फत. आपल्याला स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो म्हणजेच पवन मॅन फ्रॉम कसबा या संघाकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळतंय. वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन होतोय सज्ज नितेश. यावेळी हलक्या हाताने खेळला चेंडू मात्र बिहाइंड द विकेट साठी जातो. मिळेल मात्र सिंगल. एका धावावर मात्र समाधान मानावं लागतंय. उपस्थित मंचावर असलेल्या सर्व आदर्श महिला मंडळाचं मनापासून स्वागत करतो. आयोजकांच्या माध्यमातून कॉमेंट्री कक्षातून आपण आलात, या स्पर्धेला वेळ दिलात, या स्पर्धेची शोभा वाढवत, त्याबद्दल आपल्या मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे नितेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज. बॅट फायचा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला. इथे मात्र डायरेक्ट थ्रो केलाय बॉलरकडे, परंतु मिळेल मात्र सिंगल. एका धाव मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. मल्लिका 11 कसबा संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 16 या आकड्यावरती. मेगा फायनल, एक हार्ड हिटर आपण सामना, एक रंगलेली स्पर्धा मात्र आपण पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ मात्र आमने सामने भेटताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे पाहाल तर कसबा संघ आणि दुसरीकडे पाहाल तर पाटगावचा संघ. जवळ स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आणि अंतिम टप्प्यातला हा महत्वाचा सामना आपण पाहतोय. पाटगाव वर्सेस या ठिकाणी कसबा. नितेश पुन्हा एकदा आयकॉन प्लेयर्स मैदानामध्ये. यावेळी कव्हरच्या दरम्यान पेटवलेला चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि इथे मात्र झेल सुट्ट आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता इथे दुसरी धाव पूर्ण होते, तिसऱ्या धावेचा कॉल होईल का? आणि इथे मात्र तिसरी धाव मात्र नक्कीच पूर्ण होते. 4थ्या धावेचा कॉल आहे. इथे 4थी धाव मात्र पूर्ण होईल का? आणि येस इथे मात्र पंच आम्हाला सांगतात की 4 धावा नक्कीच ऑन स्कोर बोर्ड आपण इथे मात्र पाहू शकता. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या झाले 20 कंप्लीट.
दुसरा षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाले आहेत 20. इथे मात्र सिंगल पाहिजे तर मिळाले असते, परंतु 3 धावा एक्स्ट्रा स्कोर काढला, जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. महत्वपूर्ण अंतिम सामना पुन्हा एकदा नितेश गवंडी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. पवनच्या बॅट मधून मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये इथे मात्र सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली रामा यांच्याकडून, आणि चेंडूला मात्र फील्ड केलाय. इथे धावसंख्या मात्र स्थिरावले. इथे नितेश मात्र काहीतरी चमत्कार करताना पाहायला मिळतो, काय कमबॅक मात्र केले 4 धावेच्या नंतरला. इथे मात्र आणखी एक डॉट चेंडू काढला नितेशने. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय नितेश. मोठा प्रहार थर्ड माइंडच्या दरम्यान चेंडू ट्रॅव्हल नक्कीच होणार. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 5 धावाचा दुसरी धाव पूर्ण होते, तिसऱ्या धावेचा कॉल आहे, आणि इथे मात्र तिसरी धाव पूर्ण होईल का? नक्कीच इथे तिसरी धाव पूर्ण झाली असते, परंतु इथे 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेत त्या 22. सामना निर्णायक राहील. मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाडगाव गवंडीवाडी आयोजित मंथन चषक 2026 पर्व 4 आपल्या समोर रंगतंय. महा ग्रँड फिनाले एका बाजूला आज इथे गाठीभेटी झाल्यात. पण बाउन्स खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऑन साइडला फिल्डर बॉल खाली येतोय, त्यावर फलंदाजांनी एक घेतली आहे. प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ तुमची आहे. ती वेळ आता कुणाच्या बाजूने बदलेल हे पाहण्यासाठी इथे प्रत्येक जण आलाय. जाऊया पुन्हा मॅच कडे. नक्कीच आमच्या व्यासपीठावरून आठवणींना उजाळा दिला जाईल. स्वर्गीय सुभाष पांडुरंग गवंडी तसेच स्वर्गीय सुनील काशीनाथ साहेबी यांच्या आठवणींना उजाळा इथे दिला जाईल. इथे चौकार निघालाय. आज नक्कीच हा वारसा आम्ही पुढे चालवू. आज हा वारसा आम्ही पुढे चालवू. आज तीच स्पर्धा आपल्याला या नवतरुणांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच सर्व मंडळाचे पदाधिकारी आमच्या मंचावरती आहेत. प्रमोद गवंडी असतील, राम गवंडी असतील, सुशील गवंडी असतील, किशोर गवंडी असतील, प्रतीक साळवी असतील, विलास गवंडी असतील. सर्व गवंडीवासीय हे एक कुटुंब आहे. आज एका कुटुंबाची म्हणण्यासारखं नाहीये, कारण इतकं दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नुकत्याच स्पर्धा मित्रांनो होत राहतात, सिंगल होतीये, मात्र संगमेश्वर तालुक्यात या स्पर्धेला एक वेगळंच विलय लाभलंय. कारण या स्पर्धा आपण पाहतोय ती स्पर्धा टेनिस क्रिकेट .in या लाईव्ह टेलिकास्ट स्वरूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं मोरिया डीजेचं साऊंड क्लेरिफिकेशन देखील आपण इथे पाहतोय. आमचा कॉमेंटरी बॉक्स देखील खूप चांगला सजलाय. हा बॉल देखील डॉट आलाय, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. आमचा मुख्य व्यासपीठ देखील खूप चांगलं सजलेलं पाहायला मिळतंय. टॉस बॉक्स देखील तुम्ही पाहू शकता, दर्जादार आहे, दर्जा आहे. इथे मात्र क्षमता आहे. मैदानाच्या समोर तुम्ही पाहू शकता पाडगाव गावचं ग्रामदैवत श्री सांब मंदिर देखील आहे. कुंभार समाजाच्या अनेक स्पर्धा देखील याच क्रीडा पंढरीमध्ये होत राहतात. ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय बॉल, फिल्डर बॉल खाली वेगाने येत आहेत. नाही इथे प्रयत्न कोणतेही असफल ठरतील. 4 धावा स्कोर बोर्ड वरती ऍड होतील. मॅच पाहिली, आता मात्र महाअंतिम मेगा फायनल आपल्या समोर आहे. मंथन चषकाची गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज निघाला. ओहो व्हॉट बॉल, भन्नाट वेग, बंदुकीतून सुटलेली गोळी सारखा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आलाय डॉट. स्पर्धेचं आकर्षण आहे प्रथम पारितोषिक ₹31,000. स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक आहे ₹21,000. भव्य दिव्य संघर्षाचं प्रतीक म्हणून संबोधली जाणारी आकर्षक चषक आपल्या समोर आहेत. टोटल स्कोरबोर्ड आपण पाहू शकता स्क्रीन वरती. धावा लागल्यात 32. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत आहे. इतकी मोठी गर्दी, इतकं मोठं चांगलं नियोजन, इतकं मोठं YouTube लाईव्ह प्रक्षेपण, अजून काय पाहिजे या स्पर्धेसाठी? ही ग्रामीणची स्पर्धा. आवाज एकला येत नाही ना याला माहिती.
वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र महत्वपूर्ण चौथा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. या ठिकाणी रामा यांचा महत्वपूर्ण षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 7 चेंडू मध्ये मॅन फ्रॉम कसबा संघाचा पवन कदम आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू मध्ये धाव संख्या किती लागेल ऑन स्कोरबोर्ड पाहायचा आपल्याला. पवनच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायचं. इथे मात्र बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क झाला. चेंडू मात्र जातो निर्धाव चेंडूची सांगता होते. पवनदांना समजणारा चेंडू होता आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी रामायचे एक 5 ते 6 फूट कद असलेला गोलंदाज, एक नामवंत गोलंदाज पाटगाव या संघाकडून बिलॉंग करतो. खरोखरच अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो. तोच गोलंदाज मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतो गोलंदाज. एवढा मोठा प्रहार आकाशाला गवसणी घालतोय. डाऊन द प्लेअर आहे आणि इथं मात्र सोपा झेल फलंदाज बाद नित्याच्या माध्यमातून इथं मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद दगडच्या असलेला. आमच्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. राम गवंडी मैदानामध्ये बॉलिंग पाहतात, परंतु संपूर्ण गवंडी परिवार पाहू शकता ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर राम गवंडी यांचा खेळ पाहतात. मागील मॅच मध्ये खराब बॉलिंग झाली, इथे कमबॅक करावं लागेल. इथे पुनरावृत्ती राम गवंडी यांना करावी लागेल, कारण मॅच आहे. आणि इथे पाहायचं आपल्याला या ठिकाणी राम गवंडी यांनी बॅक टू बॅक मात्र दोन चेंडू मात्र डॉट केले. एक विकेट मात्र मिळवून दिली आणि पहिला चेंडू मात्र डॉट. आता उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 4 चेंडू मध्ये किती धावा करू शकतात आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. राम गवंडी हे संघातून आपला खेळ करीत असतात. आज मात्र पाटगाव स्वतःच्या गावासाठी इथे खेळावं लागतंय. बॉल आलाय डॉट. खूप चांगली मॅच इथे होतीये मैदानाच्या आतमध्ये. यापुढे खेळणार आम्ही गावासाठी आमच्या गावाच्या नावासाठी करून इथे मात्र दाखवते. मात्र राम गवंडी मैदानामध्ये आपल्याला अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होते. काय गोलंदाजीचा नजराना. 3 चेंडू मात्र डॉट काढले, ते पण 4थ्या षटकातील. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. मोठा प्रहार मिड विकेटच्या दरम्यान चेंडू मात्र गॅप मध्ये जातोय. इथे मात्र नितेश गवंडीकडे चेंडू जातोय. पाहायचं इथे मात्र आणि इथे मात्र माघारी परतावं लागेल. राम गवंडी यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 4 चेंडू मात्र त्यांनी फेस केले आणि 4 चेंडू मध्ये फक्त आपल्या संघासाठी मात्र 1 धाव त्यांनी मात्र खर्च केले. सुंदर अशी गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतो. राम गवंडी यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत 4 चेंडू खर्च केले. 4 चेंडू मध्ये 1 विकेट आणखी फक्त 1 धाव मात्र त्यांनी दिले. खरोखरच मात्र 4 चेंडूच्या मोबदल्यामध्ये 1च धाव त्यांनी दिले. 1 विकेट मात्र माघारी परतावले. खरोखरच मात्र गोलंदाजीचा नजराना अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राम गवंडी यांची. का मी तत्काळ कोट्यातून मंथन चषक खेळण्यासाठी आलोय, का बोरिवली शहरात माझ्या नावाची चर्चा सर्वत्र केली जाते, या सर्व प्रश्नांची उत्तरे मैदानाच्या आतमध्ये देत असताना गोलंदाज आहे राम. तुमच्याकडून एक बंपर प्राइज आमच्या व्यासपीठावरून असेल. सर्वप्रथम हे प्राइज जाहीर करण्यापूर्वी आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे. तुम्हा सुदंड आयुष्य लाभो म्हणे हाच ध्यास आहे. आजच्या या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी तुमची सारी स्वप्ने साकार व्हावीत व अंतरंग आनंदाने भरून जावे हीच सदिच्छा. सागर दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय राम गवंडी. इथे मात्र 1 धावाचं समाधान मानावं लागतं. धावसंख्या मात्र पुढे 2-1 ने सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचले. आजचे बर्थडे बॉय सागर दादा यांच्याकडून राम गवंडी यांनी शेवटच्या बॉलवर घेतली विकेट, तर कॅश प्राइज 500 रुपये आमच्यापर्यंत पोहोचवलंय. राम गवंडी आजच्या बर्थडे बॉय साठी काय करतील? या शेवटच्या बॉलवरती जर राम गवंडी यांनी विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलंय. आले नक्कीच. या शेवटच्या चेंडूवरती तर राम गवंडी यांनी विकेट्स मात्र मिळवून दिले आपल्या संघाला. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र घेऊन जायचंय. शेवटचा चेंडू 4थ्या षटकाचा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतो. रनआउटच्या माध्यमातून इथे मात्र विकेटचं पतन होतंय आणि इथे मात्र थोडं काय गोलंदाजीचा नजराना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल राम गवंडीच्या माध्यमातून. या ठिकाणी फक्त धन्यवाद. 34 धावा झाल्या जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या. त्या 35 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला जिंकण्यासाठी 35 धावा
करायचा आहे. 24 चेंडू मध्ये पाटगाव या संघाला धाव संख्या करायची 35 टार्गेट कंपल्सरी चेंज असेल. तत्पूर्वी आलेल्या मान्यवरांचं सर्वप्रथम मनापासून स्वागत. अरे बिना किसी याद किए याद आ जाते जुबान पर मोहब्बत भरे अल्फाज आ जाते. बिना किसी याद किए याद आ जाते जुबान पर मोहब्बत भरे अल्फाज आ जाते. अरे अपने भीतर के घर को सजा कर तो देखो और दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. और दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. और दिल के मेहमान तो अपने आप आ जाते. आणि महत्वपूर्ण सामना अंतिम सामना मेगा फायनलचा सामना आपण इथे पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आता जिंकण्यासाठी खेळायचे आहे इथे मात्र 24 चेंडू मध्ये धावसंख्या करायची आहे 35. येतो ना सुरत देखते, येतो ना मुरत देखते, येतो बस आपली टीमची जरूर देखते. आणि आता आपलं पाहायचंय आज का अवसर्य बना निघाला आहे. आज का अवसर बनाना निराला है. आज अपन नूर बरसने वाला है. जरा जोर से तालियां तो बजा दो दोस्तों, जरा जोर से तालियां तो बजा दो दोस्तों, क्योंकि फाइनल का मुकाबला अब चालू होने वाला है. क्योंकि फाइनल का मुकाबला अब चालू होने वाला है. क्योंकि फाइनल का मुकाबला अब चालू होने वाला है. एक पुन्हा बंपर प्राईज आहे. आता जी शायरी आमच्या कॉमेंटेटरने आपल्या समोर गायली त्या शायरीसाठी प्रमोद गवंडी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आलं. टाळ्या. चला एक सूचना आहे. जय सामना पाटगावचे राम गवंडी आणि नितेश गवंडी. थोडस आपण आमच्या समालोचन कक्षासमोर या. राम गवंडी आणि नितेश गवंडी. एक प्राइज प्रदान केलं जाईल. आता जी शायरी आमच्या कॉमेंटेटर रुपेश दादा दाभोळकर यांनी गायली त्या कॉमेंटरीसाठी त्या शायरीसाठी प्रमोद यांच्याकडून 100 प्राइज इथे प्रदान केलं जाईल. खूप चांगली स्पर्धा, दमदार मॅनेजमेंट. मागील मॅच मध्ये जी सलामीची जोडी तळेकांटे टीम समोर भिडली, जी मात्र खेळली तीच जोडी नितेश कुंभारच्या साक्षीने इथे द्यायला मिळते मैदानामध्ये आपण पाहतोय. मल्लिका 11 कसबा टोटल धावा करायच्या आहेत 35. 4 षटका आहेत, चेंडू आहेत 24. काय घडेल काय बिघडेल. पाडगाव वासियांचं स्वप्न इथे खरं ठरेल का, तर दुसऱ्या बाजूने कसबा वासियांचं स्वप्न इथे पूर्ण होईल का, हे पाहण्यासाठी इथे प्रत्येक जण आतुर आहे. दरम्यान पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठावरून बंपर प्राइज आहे. कोणत्याही बॅटरने षटकार लगावला तर जंगली भैया यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. tenniscricket.in लाईव्ह प्रक्षेपण, त्यांची संपूर्ण टीम आणि इथे असलेले प्रत्येक टेक्निशियन यांचं मनपूर्वक आभार आम्ही आमच्या मंचावरून इथे व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे. मध्यंतरानंतर सुद्धा या चषकाच्या निमित्ताने आयोजकांच्या वतीने तुम्हा सर्वांना असतील मनपूर्वक शुभेच्छा. बंपर प्राइज आमच्या व्यासपीठावरून आलेत. इथून पुढे देखील चांगला खेळ, चांगली स्पर्धा, चांगलं क्रिकेट, सर्व काही चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. राम गवंडी आणि नितेश गवंडी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली, परेश खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही टीम आज आपण पाहतोय. आमच्या समवेत जोडले गेलेत रुपेश दादा दाभोळकर, मुंबई घाटकोपर. येथून मागील 3 दिवस जो आवाज तुम्ही ऐकता आहात खूप चांगलं क्लेरिफिकेशन. मोरिया डीजे आपलं देखील आहे. संपूर्ण आयोजक पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा सुरू आहे. मॅचला होते सुरू होते. पहिला बॉल उडवलाय नितेश गवंडीने. बॉल गेला विकेट किपरच्या डोक्यावरून, चटका देऊन फिल्डर बॉल खाली येण्यापूर्वी चेंडू. टोटल धावा किती ऍड होतील फलकावरती? 3 होतील का? 3 होतील का? तिसऱ्यावरती काय बिघडेल का? काय घडेल काय बिघडेल? पंचाने दिलाय नकार. आहे मल्लिका 11 कसबा टीम कडून कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, याची नोंद घ्या. महाअंतिम द ग्रँड फिनाले यासाठी केला होता अट्टाचा क्षण गोड व्हावा. प्रयत्न कण वाळूचे रगडता तेलही गळे. प्रयत्न, संघर्ष, जिद्द, मेहनत, पराक्रम या सर्व काही गोष्टी तुम्हाला आता इथे कराव्या लागतील. मागील मॅच तुमच्या समोर एक आदर्श मॅच राहील. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरून.
यावेळेला चेंडू मात्र हवेमध्ये होत आहे, चेंडू मात्र हातातून निसटतो, इथे मात्र जीवदान मिळतंय आणि इथे पाहायचं 2 धावावर मात्र समाधान मानावं लागतं. तिसरे धावेचा कॉल होता परंतु इथे मात्र स्टॉप केलं स्ट्रायकर बॅट्समॅनला आणि 2 धावसंख्येनुसार धावसंख्या 5 या आकड्यावरती इथे रंगलेलं मॅच आपण सगळेजण पाहतोय. रंगलेली मॅच रंगत तर माझ्या कोणाचा जन्म इथे मात्र आपल्याला पाहावं लागतं. इथे महत्वपूर्ण इथे लढत आपल्याला पाहावी लागते. महत्वपूर्ण हा सामना इथे मात्र आपण पाहतोय. ज्या मातीत माझा जन्म झाला त्या मातीचा रंग सावळा आणि ज्या मातीत माझा जन्म झाला त्या मातीचा रंग सावळा आणि छाती ठोकून गर्वाने सांगतो मी शिवरायांचा मावळा, मी शिवरायांचा मावळा आणि मी शिवरायांचा मावळा. आणि पाहिजे इथे मात्र बिहाइंड द विकेट कार्पेट क्लास चेंडू बनावं लागेल आणि एक धाव मात्र निश्चित इथे स्कोर काढला जोडली जाते. धावसंख्या पुढे 1 सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. महत्वपूर्ण अंतिम लढत, महत्वपूर्ण अंतिम लढतीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पुन्हा स्टेडियम मात्र खच्चाखच भरले. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी. इथे मात्र बोट घालायला वाव नाहीये एवढे मात्र प्रेक्षक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पाटगावचं नाव मात्र खरोखरच या गावाचं नाव यांनी रोशन केले. ते मात्र 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावेळी मोठा प्रहार इथं मात्र चेंडू हवेमध्ये त्यावेळी नक्कीच होणार आणि जायतकडे मात्र चेंडू जातोय. एका धावावर मात्र समाधान मानावं लागतंय आणि धावसंख्या पुढे 1 सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. सुंदर अशी बॅटिंग मात्र बॅटिंगचा नजराना मात्र आपल्याला पाहायला मिळते. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे, अरे इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे. मैच खेलने आए हम मैच जीत के जाएंगे, हम मैच जीत के जाएंगे, हम मैच जीत के जाएंगे आणि इथे मात्र मॅच जिंकायची आम्हाला. यावेळी स्पॉटचा प्रहार आपलातून स्ट्रोक, आपलातून स्ट्रोक, आपलातून स्ट्रोक आणि चेंडू जातो आकाशाला गवसते. षटकार बॅट्समैनच्या बॅट मधून एक फुलातून स्ट्रोक. अरे कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी का करना पड़ता है, अरे कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी का करना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है, अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. एक महत्वपूर्ण लढत, अंतिम लढत आपण इथे पाहतोय. पाटगावच्या क्रीडा नगरीमध्ये रंगलेला हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तितकासा कायचा संपर्क नाही आणि चेंडू जातो मात्र डॉट डिलिव्हरीसाठी. एका षटकाकडे धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. सुंदर असा सामना आपण पाहतोय. रंगलेली स्पर्धा, रंगतदार स्पर्धा. या स्पर्धेचं महत्व आपल्याला आता वेळाभावी समजणार आहे. एक ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये भाग घेण्या सर्व खेळाडूंचा, मान्यवरांचा, क्रिकेट प्रेक्षकांचा मनापासून स्वागत. अरे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, अरे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देता देता आमच्या आयोजकांना आशीर्वाद मात्र देऊन जावे, आमच्या आयोजकांना आशीर्वाद मात्र देऊन जावे, आमच्या आयोजकांना आशीर्वाद मात्र देऊन जावे. खरोखरच महत्वपूर्ण लढत आपण या ठिकाणी पाहतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. एक नामवंत गोलंदाज, एक नामवंत फास्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शोभ हा बिलॉंग करतो मात्र कल्पा या संघाकडून. या गोलंदाजाला खेळणं म्हणजेच तितकंच सोपं नाही आणि आता येतोय मॅन फ्रॉम कसबा संघाचा वंडर बॉय नितेश गवंडी, नितेश कुंभार आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. स्ट्रोक राईट मोर द विकेट. नित्याच्या बॅट मधून खोल्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि अलॉंग दी कार्पेट मात्र पाहायला मिळते ऑन साईडला. इथे मात्र 2 धावा घेण्यासाठी सज्ज होतो आणि यस 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 इथे मात्र 2 धावा मात्र नक्कीच हा स्कोर बोर्ड आपण पाहू शकता. 2 धावसंख्येनुसार धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती आणि पाहायचे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतो गोलंदाज. सुंदर अशी मॅच मात्र आपण पाहतो. उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. दोस्तों उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती. अगर जीत हो जीतने की तो आपको हार भी हरा नहीं सकती, तो आपको हार भी हरा नहीं सकती, तो आपको हार भी हरा नहीं सकती. यासाठी मेहनत करावी लागेल. दिलाय फुलटावर लाफा लावून दिलाय पाहायचं आणि इथे सेल होईल का आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. बॅट्समॅन तुम्हाला सर्वांचा जन्म झाला ते खरोखर महाराष्ट्रात आरोग्य दैवत राष्ट्रीय जाणते राजे माझ्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार ज्यांची ओळख संपूर्ण जगामध्ये द ग्रेट इंडियन ब्रिलियंट मॅन द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. अरे 62 किलोची तलवार वागवतो याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकटा झुलतो त्याचं नाव बाजी. स्वतःचा हात कापला तरी शत्रूशी झुंज देतो त्याचं नाव तानाजी. अरे दिल्लीवरून घोडा हात
मध्ये पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी. अरे ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ज्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. ढाण्या वाघाला सामोरं जाऊन ज्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या साऱ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो ना त्याचं नाव राजा माझा छत्रपती शिवराय, माझा छत्रपती शिवराय, माझा छत्रपती शिवराय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती रंगलेली स्पर्धा, पूर्ण स्टेडियम कच्चाकच भरलंय. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक आपल्याला नजर येतात. आता पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते शोएब. पाहायचं इथे स्टॉप करेल का? इथे मात्र नितेश अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करता पाय बोलतात. पुन्हा एकदा दिलायला आपला लावून ऑन साईडला पवनने कॅच मात्र पकडले. आपल्यातून दर्जेदार कॅचचा इथे नजराला मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि फलंदाज होतो बाद आणि बॅक टू दी डगआउटच्या बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. ये तो बस अपनी टीम की जरूरत देखते हैं. व्यासपीठावरून एक बंपर प्राइज आहे. बॅटर आजचा वंडर बॉय नितेश गवंडी याने षटकार लगावला. तर आजच्या या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रति षटकार 100 रुपये इथे आमच्यापर्यंत पोहोचवले. थँक्यू. नक्कीच 100 रुपये कॅश प्राइज आपल्याला मिळणार. दोस्तों तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते और जिंदगी में कभी उदास नहीं होते. दोस्तों तकदीर के खेल से कभी निराश नहीं होते, जिंदगी में कभी उदास नहीं होते. अरे हाथों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर तो उनकी भी होते की जिनके हाथ में होते, जिनके हाथ में होते, जिनके हात में होते. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते एक नामवंत आयकॉन प्लेअर शोएब. रिव्हर अटॅक करण्याचा प्रयत्न, इथे बॅट बॉलचा संपर्क नाही आणि झैद कोहली इथे जोरदार अपील केली जाते. परंतु इथे मात्र अपील पंचांनी मात्र फेटाळली आहे. काय मात्र कमबॅक मात्र केले ते शोएबने. एक नामवंत गोलंदाज आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. रंगलेला सामना, एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. जवळजवळ स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 23 धावसंख्या झाली तर 23 आणि जिंकण्यासाठी अजून आपल्याला करायचं आहे 13 चेंडू आणि 12 धावा. 13 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण बदलतंय. जवळजवळ ही स्पर्धा पाहायचं पाटगावचा संघ जिंकेल का, त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. यावेळेस फिरकावण्याचा प्रयत्न, नेक्स्टपेक्षा जास्तच बाहेर चेंडू आणि पंच आम्हाला खुलवतात. पंच आम्हाला सांगतात की दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. वी आर द रिक्वेस्ट फॉर बोथ टीम, प्लीज डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. महत्वाचं म्हणजे पंचासोबत आर्ग्युमेंट कधीच करायची नसते आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. धावसंख्या सरसावते 1 पुढे, धावसंख्या जाऊन पोहोचते. आम्ही प्रतीक्षेत आहोत. नितेश गवंडी ब्रँडेड फटका आम्हाला पाहायला मिळेल का? नितेश गवंडी रिव्हर्स टेम स्ट्रोक पाहायला मिळेल का? नाहीये, इथे सिंगल आली आहे. इथे कव्हर्सला मात्र दिशा दिले चेंडूला. धावसंख्या पुढे 1 सरकले. 2 षटकाकडे धावसंख्या झाल्यात 25 आणि आता पाहायचे उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये धावसंख्या करायची आहे त्या 10. अरे ज्या खेळाने तुम्हाला वेळ लावला तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्र परिवार हे केले तो खेळ म्हणजे क्रिकेट. अरे आपण आपल्या प्रेसवर जीवापाड प्रेम करतो. अरे आपण आपल्या प्रेसवर जीवापाड प्रेम करतो. त्याहीपेक्षा जास्त प्रेम आपण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट.
क्रिकेट. अरे एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नवका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट. एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि संघामध्ये एकमत असणं म्हणजे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. आणि ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा इथं मात्र आणखी एक शायरी अर्पण होते देशावरती. और जिंदगी में मिल जाएंगे आशिक कहीं मगर वतन से खूबसूरत संबंध नहीं होता. और जिंदगी में मिल जाएंगे आशिक कहीं मगर वतन से खूबसूरत संबंध नहीं होता. नोटों में सिमट कर सोने में लिपट कर मरे एक कहीं. अरे नोटों में सिमट कर सोने में लिपट कर मरे एक कहीं. मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय मुन्ना. पाहायचंय 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धाव संख्या करायच्या आहेत. ओनली 10 धावा. पाटगाव या संघाला विजय मिळवण्यासाठी फक्त 10 धावा करायच्या आहेत. त्यासाठी मात्र आता मुन्ना गोलंदाजी मात्र ट्रॅकवरती सज्ज होतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मुन्ना. दिलाय भिरकावून लाफा लावून दिलाय. आकाशाला कवचले घालत हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत चेंडू जातोय. पंच आम्हाला सांगतील मैदानाच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा कनेक्ट केला. इथं मात्र नितेशने चेंडू कनेक्ट केला भिरकावून दिलाय. मात्र 6 धावेसाठी विनंती असेल पाटगावकरांना लॉंगाच्या दरम्यान जे कोण जल्लोष साजरा करतात कुणी मैदानामध्ये यायचं नाही. सामना संपेपर्यंत कुणीही मैदानामध्ये यायचं नाही नाहीतर पेनल्टी देण्यात येईल. आता फक्त आणि फक्त धावसंख्या करायची जिंकण्यासाठी 4 धावा. 365 दिवस जे स्वप्न पाटगावकरांनी पाहिलं ते स्वप्न इथे पूर्ण होईल का यावेळेस खूप महत्वाचं ठरेल. रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न फसलाय. सर्व प्रतीक्षेत आहे. जय सांबा पाटगाव विजयाच्या दिशेने मित्रांनो वाटचाल करते. सांबा पाटगाव टीम जिंकू दे. मात्र आम्हाला नितेश गवंडीचा ब्रँडेड फटका पाहायचा. मात्र आम्हाला नितेश गवंडीचा कलात्मक स्ट्रोक पाहायचा. तो या बॉलवर कशा प्रकारचा स्ट्रोक खेळेल. नितेश गवंडी सज्ज झालेला आहे शेवटच्या क्षणात. हो ताकद आहे नजाकत आहे. संपला सामना संपला. फायनल हा सामना ज्याने जिंकला तो पाटगाववासियांचा मनापासून स्वागत. ही ट्रॉफी मात्र आम्ही आमच्या गावातच ठेवणार. ही ट्रॉफी मात्र आम्ही आमच्याकडेच ठेवणार. ही ट्रॉफी मात्र आमच्या गावाचे खेळाडू सांगणार. या ट्रॉफी मात्र आमच्या गावच्या खेळाडू कसबा दोन्ही संघांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. हार्दिक असं अभिनंदन करतो. खरोखरच जवळ 3 दिवस कंटिन्यूस या ठिकाणी समालोचन करण्याची मला मुभा मिळाली. मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाटगाव या पाटगाव वासियाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. खास करून कॉन्टॅक्ट माझा संपर्क झाला विलासशी त्याच्यानंतर प्रमोद दादांशी. खरोखर त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सागर दादा सुद्धा अतिशय 3 दिवस